स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे राईट दिस फ्रॅक्शन ॲज अ पर्सेंटेजेस. तुम्ही स्कूलमध्ये मॅथ शिकत असताना तुम्हाला राईट दिस फ्रॅक्शन ॲज अ पर्सेंटेजेस असे याच्यावर खूप सारे प्रॉब्लेम येतात आणि ते आपण कसे सॉल्व्ह करायचे हे आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 3/5. याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचं आहे तर पर्सेंटेजेसमध्ये करायचं आहे. तर आपण आधी काय करू, 3/5 जसे राईट करू. आता याचं कन्वर्जन पर्सेंटेजेसमध्ये करायला आपल्याला काय करावं लागेल तर डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 100 घ्यावं लागेल. आता 100 आपण कसं घेऊ तर 100 घ्यायसाठी आपल्याला इथं 20नं मल्टिप्लाय करायचं. जसं आपण डिनॉमिनेटरला 20नं मल्टिप्लाय केलं तसंच न्यूमरेटरला पण काय करायचं 20ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच आपलं ॲन्सर इन 60/100 म्हणजेच हे झाले आपले 60%. ह्याप्रमाणे आपण 3/5चं कन्वर्जन कशात केलं आहे पर्सेंटेजेसमध्ये केलं आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 17/10. आपण त्याआधी 17/10 जसे तसे राईट करायचे. त्यानंतर आता तुम्हाला माहीतच आहे का 10ला काय करायचं आहे तुम्हाला 100मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल 10ला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता जसं तुम्ही 10ला 10ने मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे तुम्हाला न्यूमरेटरला पण 10ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि याचा ॲन्सर काढायचा आहे. आता याचं ॲन्सर इन 117/100 म्हणजे हे झाले तुमचे 170%. आता याचप्रमाणे तुम्हाला थर्ड एक्झाम्पल पण सॉल्व करायचे आहे. तर 16/25. आता 16/25ला तुम्हाला 25ला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये काय आलं पाहिजे तर 100 आलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये 4ने मल्टिप्लाय केलं त्याचप्रमाणे न्यूमरेटरला पण 4ने मल्टिप्लाय करायचं. तुमचं ॲन्सर इन 25 × 400 आणि 16 × 4 64. याप्रमाणे 64%. तर याप्रमाणे तुम्ही 16/25चं पण कन्वर्जन 64%मध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फ्रॅक्शनचे कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये करू शकता आणि आणखी पण एक्झाम्पल सॉल्व करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला